सन्मान सोहळा थांबवलेला आहे. कंटिन्यू. तर सगळ्या मॅच कडे प्रारंभ झाला, शुभारंभ झाला. अनंत गोलंदाजी मार्क वरतून थोडासा शॉर्ट पिच. यस, इथे मात्र किरण चिकरे जावली तालुक्यातून एक मोठं नाव आहे मित्रांनो. आपण जर किरणला पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक शांत संयमी खेळाडू आहे. कुसुंबी गावासाठी नक्कीच कित्येक स्पर्धा खेळलाय. अनंत पुन्हा एकदा टीम सौंदर्य संघाकडून बॅटच्या रडारमध्ये सुरेख. हो, इथे मात्र इथे काय घडेल? मोठा धक्का टीम कुसुंबी बनला. पाहिलं गेलं तर फलंदाज गारद झालाय. किरण मैदानाच्या आतमधून बाहेर येत असताना आपण पाहिलं तर सॉफ्ट डिस्मिस असेल. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर प्रवीण वाडकर वैगाव कर्णधार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपण आपला सन्मान स्वीकारायचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय चिकणे बेंदे अक्षय बेंदे सतीश पंचे दाजी यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. मुख्य व्यासपीठावर कर्णधार सन्मान. अक्षय बेंदे ना. अक्षय पहिलं षटक मार्गस्थ असताना टीम सौंदर्य संघाकडून आनंद. खऱ्या अर्थानं एक प्रतिम चेंडू हाताळला. त्यावरती किरण सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र माघारी पाठवलंय. आता मात्र आकाश बेंदे. काय घडलंय? पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. डिया यस, एक धाव मात्र खऱ्या अर्थानं डिक्लेअर झोन मध्ये आपण जर पाहिली आणि या एका धाबेने मात्र 5 धाबा. काय झालं? डॉट आहे का? ओके सॉरी. 4 धाबा झाल्यात आहे. इथे मात्र अप्रतिम देखना अप्पर कट सुपर कट पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलाय. दन 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 सीमारेषा बाहेर. 4 धाबा. इथे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती टीम खऱ्या अर्थानं कुसुंबी 11 संघ आपण पाहिलं तर 1/8 अशा स्थितीमध्ये आपण पाहतोय. न्यू गोलंदाज प्रवीण शिंदे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू. परंतु आता काय घडेल तर मित्रांनो, आता क्षेत्ररक्षणाची मर्यादा संपली. क्षेत्ररक्षण मात्र फेलावलं जाईल. तुम्हाला 5 क्षेत्ररक्षण मात्र 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. आपण पाहिलं तर मिड विकेट आहे, सी कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा पॉइंट बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक घेतला जातोय. मिड विकेट आहे, मिडॉनला एक क्षेत्ररक्षक घेतला जातोय. एक्स्ट्रा कबर आहे आणि पॉइंटला एक क्षेत्ररक्षक. अशी क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय. प्रवीण शिंदे खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्क वरतून. सचिन मोरे स्ट्राईक एंडला. सचिन खऱ्या अर्थानं खूपच शॉर्ट पिच होता. त्यावरती मोठा पुल क्रॅकिंग प्रहार चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर. 6 धाब्यांसाठी पहिला दणदणीत खणखणीत तुफानी षटकार सचिन मोरेंच्या बॅट मधून येतोय. ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं ना मित्रांनो. सचिन मोरेंना जर पाहिलं आपण तर जवळजवळ 20 ते 22 वर्ष झाले असतील टीम कुसुंबी संघाचं नेतृत्व करतायत. प्रतिनिधित्व करत असताना कित्येक स्पर्धा जिंकून दिल्यात सचिन मोरे. फुलटॉस जोरकस खेळला फटका, परंतु तिथे सी कॉर्नर मात्र सज्ज आहे. एक धाव कंप्लीट झाले दुसऱ्या धाब्याचा. तिथे मात्र थोडासा अक्षय बेंदेला थोडासा नक्कीच स्लिपिंग पाहायला मिळाली आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. या एका धाब्याच्या अंतिम मात्र जर विचार केला स्कोर बोर्डचा तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 धाबा. एक समजदारीचं क्रिकेट, अतिशय चांगलं देखणं डिफेन्सिंग क्रिकेट पाहायला मिळालं
आणि खऱ्या अर्थानं एक रणनीती हवी आहे तुमच्याकडे. आम्ही सातत्यानं सांगत असतो की खऱ्या अर्थानं जो ॲटिट्यूड असतो ना आपला, किंवा म्हटलं जातं की मीपणा, आता मात्र जोरकस खेळायचा प्रयत्न झाला परंतु एज लागते, चेंडू जातोय फाईन लेग रिजनला, डिक्लेअर झोन मध्ये. एका धाबे बरोबरच धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 17 धाबा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण प्रवीण शिंदेना पाहताय. टीम सौंदर्य KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर तालुक्यामधून बिलॉंग करणारी ही टीम आज खेळते वाई टेनिस क्रिकेट 1-11 ही टीम पहिल्यांदा मात्र आपल्या असोसिएशनच्या बाहेर खेळायला आली आहे आणि इथे मात्र परफॉर्मन्स दाखवावा लागेल प्रवीण शिंदे अँड कंपनीला. आपण सातत्यानं जर पाहिलं क्रिकेट आणि क्रिकेट फक्त डोक्यामध्ये, आणि प्रत्येकाला आतुरता असते प्रत्येक शनिवार रविवारची. आता मात्र दिशा भरकटली आहे का? यस, दिशा भरकटते. वाईट +1 अशा 2 धाबा स्कोर बोर्ड तो ऍड केला जातीला. धावसंख्येचा विचार केला तर 19 धाबा धावफलकावरती. म्हटलं जातं ना 19 फेब्रुवारी अख्ख्या जगाला भारी, अर्थात शिवजयंतीचा सोहळा. हो, इथे मात्र सचिन पंच काय निर्णय देतात आमच्याकडे आम्हालाच कळत नाही. डॉट आहे प्रवीण. सुपर सेबी उपर डी झोन असेल, परंतु प्रवीणने चांगल्या षटक हाताळलं म्हणायला वाव आहे थोडासा. याचं कारण म्हणेन की एक षटकारानंतर कमबॅक केला. धावसंख्या 20 धाबा धावफलकावरती आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 8 धाबा होता, या षटकामध्ये मात्र धाबा खर्ची केला 12 धाबा. एकूण स्कोर बोर्ड 2 षटकाच्या अंती टीम कुसुंबी 11चा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धाबा धावफलकावरती आहेत. हॅलो, मंडळाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जे सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत ते उद्योजक वेदश्री केक शॉप अँड आईस्क्रीम याचे सर्व सचिन वाडकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यांचा सन्मान प्रशांत मधुकर वाडकर यांच्या हस्ते होतो. त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कोण आला बॉलर? तसेच प्रसाददादा घोरपडे यांचे सहकारी आशुतोष गोसावी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा सन्मान मंगल बाजीराव वाडकर यांच्या हस्ते होतोय. त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. बॉलरचं नाव कळवा. गणेश गोलंदाजी मार्क वरतून. हा कोणता संघ दाखल झाला बाबा? डायरेक्ट UP वरून आलं की काय सगळे? तर काय घडलं इथे मात्र मिसफील्ड झाली आहे. चेंडू गेला सीमारेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. अक्षय बेंडे आता मात्र 4 झालेत आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला धाबा बनवाव्या लागतील, कारण ज्यावेळेस आपण छोटी मैदानं पाहतो त्यावेळी कोणती धावसंख्या सेफ होईल हे सांगता येत नाही मित्रांनो. नेक्स्ट मॅच आपण जर पाहिलं तर टीम वैगाव 11 विपक्ष टीम दानवली 11 या पहिल्या सत्रानंतर आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल. इथे मात्र फटका आलाय, परंतु काय घडेल तर क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे डीप मिड विकेट रिजनला आणि इथे मात्र अक्षय बेंदेला माघारी परतावं लागेल. गुड कॅच. इथे मात्र आणखीन एका विकेटचं पतन झालंय. गणेश मॅच आपण पाहिली खऱ्या अर्थानं. एका बाजूला टीम कुसुंबी 11 जावली तालुका, सौंदर्य 11 महाबळेश्वर तालुका. त्या दरम्यान वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संतोष दादा वाडकर यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया, ज्यांच्या माध्यमातून आता मागच्याच वीक मध्ये आपण जर पाहिलं तर एक मोठी देखणी स्पर्धा पार पडली, सरपंच चषक. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं अतिशय चांगलं वाई तालुक्याला दिशा देणारे काम सातत्याने केलंय. वाई तालुक्याचे विद्यमान खऱ्या अर्थाला असोसिएशनचे अध्यक्ष संतोष दादा वाडकर यांचं इथे शुभागमन होत आहे. सहर्ष हार्दिक स्वागत करूया.
गणेश पुन्हा एकदा निघतील सचिन मोरेसाठी. ओ लॉफ्टेड केला, खूप लांबून वडला, क्षेत्ररक्षक आहेत, गुड कॅच, वा बाय वा, सुरेख झेल टिपला जातोय. आणि इथे मात्र सचिन मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. आणखी धक्का एक, धक्का क्रमांक 3, सचिन मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. गणपती पावला असं म्हणायला हरकत नाही टीम सौंदर्यला, कारण गणेश जातो फलंदाजीला आला. सचिन मोरे असं वाटत होतं की हे 2 फलंदाज मात्र धोकादायक ठरू शकतात. एक अक्षय बेंदे होते, दुसरे सचिन मोरे, त्यांना मात्र माघारी पाठवलंय. काय स्ट्रॅटेजी असेल प्रवीण शिंदेची पाहायचं. न्यू बॅटर समीर चिकणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावसंख्येचा जर आतापर्यंतचा विचार केला 26 ऑन स्कोर बोर्ड. समीर चिकणे डावखुरा आताचे फलंदाज. नॉन स्ट्रायकिंगला आपण जर पाहिलं पियुष गणेश गोलंदाजी मार्क वरतून आपल्याला निघताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र फटका बसला, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, परंतु नाही संधीचं मात्र. आणि काय घडलंय तर दुसरी संधी, एका चेंडूवरती मिळालेल्या 2 संध्या इथे मात्र गमावल्यात. 2 धाबा बघता बघता पूर्ण झाला. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकाच्या अंती खेळ जर आपण पाहिला आतापर्यंत टीम कुसुंबी जाऊन पोहोचले 28 धाबा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. चला जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं टीम वैगाव 11 विपक्ष टीम दानवली 11, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस का बॉस या ठिकाणी हजर राहायचं आहे. लगेचच या पहिल्या सत्रानंतर नाणेफेकीचा कॉल मात्र केला जाईल. सागर मला वाटतंय गोलंदाज कोण आहे? निलेश, दिनेश का निलेश? दिनेश. ओ गती परिवर्तनाचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र थोडासा खूपच बाहेरच्या दिशेला निघतोय. अभ्यंतर धाव. हॅलो, आदेश वाडकर महाराज स्टेजवर यायचं आपण. पुन्हा एकदा दिनेश मात्र आपल्या गोलंदाजी मार्क वरतून सज्ज. स्ट्राईकला कोण आहे बाळा? पियुष स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पुन्हा हा ट्रॅकर गोलंदाजी, परंतु दिशा मात्र भरकटली आहे. ट्रॅक मात्र चेंज करावा लागेल. आपण पाहिलं गेलं तर जायचं आहे खऱ्या अर्थानं सातारला, परंतु पकडली जाते गाडी थोडीशी मात्र वेगळ्या दिशेने. काहीतरी कानमंत्र देत असताना प्रवीण शिंदे आपण पाहतोय. धावसंख्या मात्र दोन्ही वाढली, म्हणजे धावसंख्या मात्र 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. थोडंसं आजचं वातावरण थोडंसं वेगळं पाहायला मिळत आहे. गती परिवर्तनचा लॉफ, वा बाय वा, काय सुरेख फटका. इथे मात्र पियुषच्या बॅट मधून येतो एक धमाकेदार, एक वेगळ्या घटनेचा फटका होता. खऱ्या अर्थानं असे फटके मात्र पाहिलं गेलं ना सूट केले जातात, परंतु इथे मात्र त्याला उंची दिली आहे. वा, सुरेख फटका. पियुषच्या बॅट मधून आला एक दणदणीत खणखणीत षटकार. इथे मात्र पियुषच्या बॅट मधून धमाकेदार. खऱ्या अर्थानं जर पाहिलं कुसुंबी हे गाव प्रख्यात आहे, जग विख्यात आहे. खऱ्या अर्थानं जागृत देवस्थान काळूबाईचं खऱ्या अर्थानं कुसुंबी गावामध्ये आहे मित्रांनो. कित्येक भाविक भक्त या कुसुंबी गावाला भेट देत असतात. पुन्हा एकदा जोरकस खेळायचा प्रयत्न. पण आता पंच होतं ते कुठे गेले? आपल्यातलेच आहेत. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दिनेशांचा स्ट्रॅटेजी स्पष्ट आहे, कुठे ऑन साइडला फटका खेळायला द्यायचा नाही पियुषला.
पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आहे. कुठेतरी बाहेर निघून खेळायचा प्रयत्न केला जातोय. पंच नक्कीच डॉट डिलिव्हरी गेली तरी आम्हाला वेगळ्या पद्धतीचा इशारा येतोय. कन्फ्यूज आहोत आम्ही, परंतु नक्कीच दिनेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जर विचार केला तर थोडीशी पुढे डिलिव्हरी ठेवावी लागेल, अन्यथा एखादा मोठा क्रॅकिंग प्रहार येऊ शकतोय. आता काय घडेल? डॉट आहे इथे. पंचांकडे दात तर मागितली जाते आहे, परंतु पंच सांगताय स्पष्ट आहे आत काहीतरी घडतंय. इथे पियुष नाराज आहे. कुठेतरी प्रयत्न केला नव्हता, बागफुटलाच उभा होता, परंतु दिनेशने मात्र काम चोख बजावलंय म्हणेन. रोखलंय टीम कुसुंबीला रोखलंय म्हणेन, कारण बॅक टू बॅक आतापर्यंतचा तिसरा चेंडू डिलिव्हर झालाय. आता मात्र पहा झोरकस खेळला गेला. फटका सिकॉर्नर तिथे आहे. वेगवानी चेंडू जातोय. तिथे फील्ड तर झाली आहे, परंतु त्याचबरोबर दुसऱ्या धाबेसाठी पलटले जातात आणि 2 धाबा कंप्लीट केला जातात. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचा जर विचार केला 38 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे काही चेंडू शेष. एक या चेंडूवरती पियुष मात्र नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करेल, परंतु दिनेश काय करणार? शॉर्ट पिच ठेवला जाईल, बैदेश वारकर ठेवला जाईल. काय घडेल काय बिघडेल? पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू आहे. इथे मात्र भिरकावलाय, फेकून दिलाय, डिस्पेन्स केलाय, आउट ऑफ द रेंज. 6 धाबा वेलफील्ड फिनिश झालाय. 6 धाब्यांनी मात्र फिनिश केले इनिंग. इथे मात्र चला टीम वैगाव विपक्ष टीम दानवली 11 टॉस साठी असं आहे. तर चला टॉस का बॉलच्या ठिकाणी हॅलो महाराष्ट्र एकता जनरल कार्यकारी समिती सदस्य यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर आदरणीय काळे साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करूया. आणि मी विनंती करेन टॉस साठी उमेशजी सामंत आमचे सहकारी यांना विनंती करतो आपण टॉस करायचा. मी मान्यवरांना विनंती करेन. हॅलो चला आपण टॉस कडे जातोय. वैगाव 11 दानवली 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण प्रेझेंट बॉक्स मध्ये आपण टॉस करतो. यावं संतोष दादा वाडकर बाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हा नंतर घेऊया, त्यांच्या हाते टॉस करून घ्या. चला मी संतोष दादा वाडकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. आणि दानवली 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण त्वरित टॉस करतो. यावर तर आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन चे सन्मान्य विद्यमान अध्यक्ष संतोष दादा वाडकर यांचा मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित असा सन्मान करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. संतोषजी वाडकर यांच्या नेतृत्वामध्ये आज खऱ्या अर्थानं वाई टेनिस क्रिकेट असोसिएशन कार्य करतंय आणि खऱ्या अर्थानं अतिशय वेगाने यामध्ये खऱ्या अर्थानं सुधारणा म्हटलं जातं ना, बदल घडले जातात. त्यांचा इथे मात्र सन्मान होतोय आणि विनंती करेन संतोष वाडकर यांना आपण टॉस का बॉस या ठिकाणी जायचंय. चला आपण टॉस करत आहोत. वायू पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जयराम क्रीडा मंडळ मोर्जीपाडा मोर्जीवाडा चिखली आयोजित श्रीराम चषक 2025 आणि आपण टॉस करत आहोत. साहेबांच्या शुभ हस्ते मॅच असणाऱ्या वैगाव 11 आणि दानवली 11 संघाच्या माध्यमातून. चला टॉस आपण करतोय. वैगाव 11 हेड इज कॉल टॉस 10 मागितलं. वैगाव 11 टॉस जिंकलाय 4 षटकांचा मॅच. काय निर्णय आपला? मी टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करायला निर्णय घेतोय. किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल? सबोली संघ होता 50 प्लस करण्याचा प्रयत्न करतो 4 ओव्हरमध्ये. डायरेक्ट खरं तर धमकी दिली आहे. कशा पद्धतीने पाहताय? कारण की असं खरं तर जे नियोजन केलेलं आहे आणि काही आता स्पर्धा बाकी आहेत आणि खरं तर पहिलं पर्व खरं तर या गावाचं आहे आणि काय सांगाल आयोजनाबद्दल?
आयोजकांना सांगायचं म्हटलं तर आज आम्ही महिना किंवा 2 महिन्याला पाहत आहे की या ज्या जयराम मित्रमंडळ मुरजीवाडा या पूर्ण गावाचं हे जे आयोजन आहे आणि खूप चांगलं आहे आणि मुलांनी खूप धडपड घेतलेले. तसेच आज वाई पश्चिम विभागाचे युवा नेते म्हणायचे तर प्रसाद घोरपडे यांनी त्यांना मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आम्ही वाई पश्चिम भागातर्फे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद साई. आपण दामिनी टीम्स टॉप परफॉर्मन्स झाला, बॅटिंग करायचे, बॉलिंग करायची आहे खरं तर, आणि किती धावांपर्यंत रोखलं जाईल? सर नक्कीच आम्ही त्यांना 40च्या आतमध्येच रोखायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीमसाठी आपण देऊ शुभेच्छा. पाहुण्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती सदस्त व्हावं. ओ टू कॉम्बॉक्स गणेश शिंदे सर. थँक्यू. तर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा मात्र कॉल झाला आहे आणि इथे 44 धावा झाल्यात. 45 धावांचं आव्हान घेऊन टीम प्रवीण, तुझा आता एक खेळाडू पाठव आमच्याकडे. आता बॅटिंग आहे ना, लास्ट नंबरचा पाठव, कारण नावं माहिती पडत नाहीत. प्रवीण सायकेंडला दिनेश, गोलंदाजी मार्क वरतून किरण शिकणे. खऱ्या अर्थानं एक मोठं नाव आहे मित्रांनो. आम्ही सातत्यानं किरणचा उल्लेख, हो इथे डान्सिंग ग्राउंड खेळायचा प्रयत्न, इथे कबरच्या डोक्यावरतून खेळला गेला, चेंडूचा पाठलाग केला जातोय. एक धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट आणि इथे मात्र चेंडूने गाठलं सीमारेषा. 4 धावा. दिनेशच्या बॅट मधून आला पहिला चौकार. 44 धावा झाल्यात. 45 धावांचं आव्हान आहे आणि ते पेलायचं असेल तर पॉवर प्ले थोडासा नक्कीच म्हटलं जातं ना, हाणामारी करावी लागेल, कुटाकुटी करावी लागेल आणि त्याच दिशेने मात्र चला सौंदर्यकर या, बाराबा या. किरण शिकणे पुन्हा एकदा. आपण जर पाहिलं ना, काय क्षेत्ररक्षण सजावट आहे यार, अफलातून आहे. आणि जसं काय एखादे शिकार करायचे ना, झडप घालायची आहे, पण इथे मात्र ऑन साईडला मुवमेंट केलाय. चेंडू तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, सुरेख, परंतु फेकी थोडीशी खराब आहे मी म्हणेन. ओ हो हो हो, इथे काय घडलं आणि इथे किरणची फेकी खराब आहे. खरं पाहिलं गेलं तर विकेट सहजरित्या आला असता. 2 धावा कंप्लीट तर होणारच आहेत, परंतु खऱ्या अर्थानं एक संधी घालवली आहे. क्रिकेट म्हटलं की अशा घटना बावड्या बोरी. एक काळ असा होता खऱ्या अर्थानं टीम सौंदर्य म्हटलं की आमच्या भागामध्ये, अर्थातच सुळशी भागामध्ये या टीमचा दबदबा होता. परंतु नवीन मुलांचा जर विचार केला ना, तर खऱ्या अर्थानं कोणाला मेहनत करायची नाहीये. मोबाईल घ्यायचा आणि त्या मोबाईल वरती फक्त बोट फिरवायची आहेत. आणि त्यामुळे काही टीम आज जर विचार केला, कित्येक बऱ्याच टीम आहेत की त्या आज पूर्णतः फ्लॉप झाल्यात. त्याचं कारण आहे मोबाईल मित्रांनो. प्रत्येकाला मेहनत करावी लागेल आणि क्रिकेट ॲज अ प्रॅक्टिस गेम ओ बादशाह रडार मध्ये होता, का मोठा फटका लागला नाही आहे खऱ्या अर्थानं विचार केला तर विनायक. कारण तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. 45 धावा चेस करायच्या असतील तर तुम्हाला चौकार षटकारांची गरज असेल. इथे मात्र दिनेश वरती त्या नजरा नक्की असतील, परंतु किरण एक नाबाजलेला गोलंदाज आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे मित्रांनो. आपण जर मला वाटते गेल्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीचा सीझन जर विचार केला तर टीम कुसुंबी आपल्या गावामध्ये प्रीमियर लीग भरवते. खऱ्या अर्थानं एका गावामध्ये जर 4 टीम 8 टीम जर खेळत असतील ना मित्रांनो, किती क्राऊड असेल. ओ सुरेख आहे, सुरेख गोलंदाजी आहे. उगाचच नाही, एखाद्या नावाची चर्चा होत मित्रांनो, त्या नावाच्या मागे मेहनत लपलेली असते, प्रदर्शन लपलेलं असतं, सातत्य हा एक मोठा पैलू असतोय. आम्ही सातत्यानं सांगतो, क्रिकेट म्हटलं ना की फक्त 1 टाइम खेळून आपलं नाव राहत नाही मित्रांनो. कारण काल केलेली पुण्याईतावरती आज क्रिकेटमध्ये जगता येत नाहीये. त्यासाठी प्रत्येक टीम प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला इम्प्रूव्ह करावं लागतं, स्वतःला सिद्ध करावं लागतं.
सुरेख अल्ला इन द कार्पेट, अतिशय देखणा एक्स्ट्रा कव्हर आहे तिथे, मात्र थोडासा बबलिंग झालं आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बघता बघता एकीच दुहेरीमध्ये परिवर्तन झालं आणि इथे मात्र षटक क्रमांक 1 संपलंय आणि बिनबाद 9 धाबा टीम सौंदर्य संघाच्या. आपण जर टीम कुसुंबीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 1 गड्याच्या बदलामध्ये 8 धाबा होत्या. इथे मात्र 1 पाऊल पुढे आहे टीम कुसुंबी, टीम सौंदर्य. आता मात्र काय त्याचं असेल किरण शिकण्याची पाहायचं आहे, कोणाला मात्र गोलंदाजी मार्कवरती आणलं जाईल. खरं पाहिलं तर दिनेशला हात खोलावे लागतील. आम्ही सातत्यानं डावखुरी हाताच्या फलंदाजाबद्दल सांगत असतो की यांच्याकडे एक वेगळी दैवी शक्ती असते मित्रांनो. आपण जर राईट हँड बॅट्समनचा जर विचार केला त्याहून काही अंशी जास्त ताकद प्रत्येक फटक्यामध्ये डावखुरी हाताच्या फलंदाजांची असते. गोलंदाजी मार्कवरती आणलं जाईल पियुषला. किरण शिकणे स्पीड सेट केली जाईल, कारण तुम्हाला आता प्रोटेक्शन मात्र एक्स्ट्रा लाभलं जाईल बाउंड्री लाईनला. पियुष साठी नक्कीच तो एक ऍडव्हान्टेज असेल, परंतु स्ट्राईक इनला विनायक आहेत. विनायक यांना मात्र थोडंसं हात खोलावे लागतील. आता याचं कारण आपण जर विचार केला 45 धाबा करायच्या, त्यामध्ये 9 धाबा तर आल्यात, अजूनही तुम्हाला बनवायच्या आहेत 18 चेंडू 36 धाबा आणि 18-36चं समीकरण करत असताना या षटकामध्ये तुम्हाला 15 धाबा तरी नक्की कुठं गरजेचं असेल. बादशाह रडार, हो हो यू मिस, आय डेफिनेटली हिट, क्लीन बॉल. यस ती वाकवली आहे. पियुष मात्र पहिल्याच चेंडूवरती यश प्राप्त करतोय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं येणारी मॅच असेल टीम वैगाव मॅच असेल. न्यू बॅटर कोण लाला का गणेश जाधव. नन्ना नक्कीच, कारण बराच वेळ KSK मध्ये समालोचन नक्कीच करण्याचा योग आला नाहीये. जवळजवळ या वर्षामध्ये एकही टुर्नामेंट स्वतःच्या असोसिएशन मध्ये करण्याचा योग आला नाही. दुर्भाग्य आहे आमचं. पृथ्वी नन्ना बादशाह रडार मध्ये काय ताकद कमी पडले का नाही हे यस इथे मात्र पहिल्या चेंडूवरती या खेळाडूंनी खऱ्या अर्थानं नाबाला साजेसा पाहिलं गेलं ना तर नन्ना जाधव एक हार्ड हिटर आहेत. आम्ही सातत्याने जर पाहिलं आता थोडासा नक्कीच योग कमी आलाय, परंतु जर आपण इथून मागचा थोडासा काळ पाहिला तर या खेळाडूंनी नक्कीच इम्प्रेस केलं. पहिल्या चेंडूवरती एक दमदार षटकार आलाय, धावसंख्येला आकार आलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती या खेळाडूंनी पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट आहे. हो इथे आलोय आम्ही जिंकायसाठी. शॉर्ट पिच पुन्हा एकदा हाफ बॉली हाफ टॅकर. आता काय घडवून आणखीन एक ब्लास्ट येतोय. सी कॉर्नर हे दिले, फोडले, तोडले. इथे मात्र किरण शिकरेला प्रेशर मध्ये आणलंय. नन्ना भाई वा भाई वा. इथे मात्र चार्ज होऊनच मैदानाच्या आतमधून आलेत की काय. शॉर्ट पिच पुन्हा एकदा हाफ बॉली हाफ टॅकर. आता काय घडवून आणखीन एक ब्लास्ट येतोय. या ठिकाणी आदरणीय प्रसादजी घोरपडे यांच्याकडून जर नन्ना विकेट हॅट्रिक. हो या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेसाठी आदरणीय घोरपडे दादा यांच्याकडून खऱ्या अर्थानं षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, सॉरी विकेट हॅट्रिक यासाठी 1144 रुपये पर हॅट्रिक साठी इथे मात्र प्राइज मित्रांनो लागलंय. सन्माननीय युवा नेते प्रसादजी घोरपडे यांच्याकडून षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक 1144. आणखीन एक मोठा ब्लास्ट, परंतु नाही ते मात्र नन्ना 1144 घालवले मित्रा. खरा एका फुटली मोजलं तर त्याचे पैसे मोजावे लागतील, परंतु टीम साठी मात्र चौकार खूप कामाचा आहे. टीम स्पिरिट हवाय, टीम साठी योगदान महत्वाचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25.
इथे मात्र एक बाईकची चाबी हरवली मित्रांनो. कोणाला भेटली तर व्यासपीठावरती आणून द्या. बैगाव टीम मधील कोणाची चाबी हरवली बाईकची, कोणाला सापडली तर प्लीज मुख्य व्यासपीठावरती आणून द्या. टीम मोर्चीवाडा, आपण आपले स्वयंसेवक आता इकडे तिकडे ठेवायला हवे होता मित्रांनो, लक्षात घ्या. कारण चेंडूला बराच वेळ लागतोय आणायला. नन्ना जाधव, वा भाई वा. इथे मात्र नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकली. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा फक्त नवी मुंबईमध्ये नाही आहे, तर संपूर्ण जगभर पाहिली जाते. क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर पाहिली जाते. ही स्पर्धा सौंदर्य गावामध्ये पाहिली जाते. ही स्पर्धा कुसुंबी गावामध्ये सुद्धा पाहिली जाते मित्रांनो. मी सातत्याने सांगत असतो की ह्या खऱ्या अर्थानं सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये खऱ्या अर्थानं आपली एक एक मुवमेंट आहे ना पूर्ण टिपली जाते. आणि जिथे चेंडू जातोय तिथे आमचा कॅमेरा त्याचा पाठलाग करत असतो. पियुषला मात्र खऱ्या अर्थानं विचार केला तर कुठेतरी लाईन बदलावी लागेल. बॅटच्या राडारमध्ये हो आणखीन एक अप्रतिम देखणा फटका पॉईंटच्या डोक्यावरतून. चेंडू मात्र बाउंड्री लाईन पर्यंत जाणार नाही, मिसफील्ड होतीये. आणि त्या दरम्यान आणखीन एका धाबेची संधी आहे. आणि खऱ्या अर्थानं टीम सौंदर्य मात्र अग्रेसर आहे विजयाच्या दिशेने. पाहिलं गेलं तर या षटकामध्ये धावांची लयलूट केली गेली आहे. नन्ना जाधव, वा. अरे षटक संपलं का? किती घेतल्या आता? 2 कशा 3 घेतल्या? 3 घेतल्या. स्ट्राईकला लेफ्टी कसा गेला मग? सर आता 3 धावा आहेत ना? 3 आहेत ना, ओके. किती झाल्या टोटल? 28 धावा. स्कोर बोर्ड अगदी 110च्या स्पीडने पळालाय या षटकामध्ये. त्याचे कारण आहे नन्ना जाधव. सुरेख फलंदाजी. पियुषला इथे कमबॅक करावा लागेल. प्रेशर आहे, दडपण आहे, परंतु कुठेतरी ऑफिसच्या बाहेर जाऊन खेळायचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र आदेशजी वाडकर ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज आम्हाला एक वेगळं पूजन, शास्त्रस्त्र पूजन पाहायला मिळालं एसट्यांचं. यांचा आपण इथे मुख्य व्यासपीठावरती सन्मान करूया. आदेश वाडकर भटजी पुजारी, त्यांचा एक विशेष सन्मान करूया. आणि खरंच आपल्या विभागामध्ये वाई तालुक्यामधून बिलॉंग करणारे पंडित मुंबई शहरामध्ये सुद्धा निलेश मारुती वाडकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो आपण सन्मान करायचा आहे. पंडितजी यांना समोर घ्या, समोर घ्या, समोर घ्या, समोर घ्या व्यासपीठावर. मी खऱ्या अर्थानं आतापर्यंतच्या कित्येक स्पर्धा आम्ही केल्यात, कित्येक तालुके जिल्ह्यात मध्ये गेलो, परंतु जर आज पूजन पाहिलेलं आम्ही एसट्यांचं ते आजपर्यंत कधीही पाहिलेलं आहे. धन्यवाद असतील भटजी तुम्हाला, कारण क्रिकेटच्या पटलावरती सुद्धा तुम्ही एक वेगळा लुक दिलात. त्याबद्दल तुमचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आम्ही आभार मानतोय. अरे कप्पे गेलं कुठं बघा. तिकडे कुठं हवा देते पंखा? तिकडे फिरवलं का पंखा? तर आता मात्र गोलंदाजीमध्ये सचिन मोरे, सचिन मोरे यांना इथे कमबॅक करावा लागेल. क्वेश्चन काय आलं? हा 21 किती बॉल किती पाहिजे? 12 चेंडू 17 धाबा. 12-17चं समीकरण आहे. सचिन मोरेला इथे मात्र कमबॅक करून द्यावं लागेल. बराच काळ एकत्र क्रिकेट खेळलोय, परंतु सचिन अजूनही मैदानाच्या आतमध्ये दटून आहे. ओ नन्ना भाई, नन्ना भाई, वा भाई वा, काय सुरेख फटका. लॉंग 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 क्लास आहे या खेळाडूकडं. एक वेगळा स्थान आहे. नन्ना जाधव ब्रँड है भाई येतो. इथे मात्र आतापर्यंतचा 3रा षटकार आणि सचिन मोरेंच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती सुसाट वेग आला भन्नाट, त्याहून दुगण्या गतीने गेला. इथे मात्र नन्ना जाधव यांनी मात्र दाखवून दिलाय या खेळाडूकडे अजूनही दम आहे, दमखम दाखवला जातोय. दादा पंखा असा फिरव ना सगळ्यांना थोडासा.
हा थोडा क्रॉस कर. आता मात्र काय घडेल झेलची संधी निर्माण झाली आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं नन्ना जाधव वेल प्लेड यार, परंतु मॅच आणून दिल्या, मॅच बनवून दिली आहे नन्ना जाधव. खऱ्या अर्थानं या खेळाडूंनी मॅच बनवून दिली आहे, मॅच आणून दिले टीम सौंदर्यला. आता जर विचार केला इक्वेशनचा तर 10 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील तुम्हाला 11 धाबा. या टाळ्यांचा काड डकआउट मध्ये पाहतोय, कारण नन्ना जाधव आणि कामगिरी मात्र चोख बजावली आहे. वेल प्लेड, व्हॉट बॅटिंग यार नन्ना, अतिशय देखणी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास जाधव. आता मात्र 10 चेंडू 11 धाबा, मॅच बनली आहे. मॅच कोणाच्या बाजूने आहे तर मी म्हणेन 80-20%. 80% टीम सौंदर्य संघ, 20% मधून बदलावं लागेल समीकरण सचिन मोरेला. पण काय घडेल काय बिघडेल, फिल्डिंग मात्र आता थोडीशी वेगळ्या धाटणीची पाहायला मिळेल. स्लिप पॉइंट घेतला जातोय, दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय. किरण सचिन मोरे पुन्हा एकदा थोडासा शॉप एज लागली आहे, चेंडू गेला लॉंग स्टॉप दिसेने डी झोन मध्ये. आणि विचार केला टीम सौंदर्य एका धाब्यावरती समाधानी असेल, कारण एकच चेंडू एक्स्ट्रा आहे, तर 9-10चं समीकरण आहे. एखाद मोठा फटका आला तर नक्कीच ही मॅच मात्र थोडीशी जास्त गतीने टीम सौंदर्य इकडे झुकली जाईल. परंतु सचिन मोरे कमबॅक करून देऊ शकतो, ही क्षमता आहे. समजदारीचं क्रिकेट खेळलं जातंय इथे, मात्र डिफेन्सिंग क्रिकेट खेळलं जात आहे. समजदारीचं क्रिकेट विलास यांच्याकडून खेळलं जात आहे, कारण एका धावेची गरज आहे. परंतु मी म्हणेन आलेला चेंडू थोडासा खऱ्या अर्थानं प्रेशर हटवायचा असेल तर एखादा चेंडू मोठ्या फटक्यासाठी खेळला गेला पाहिजे. कारण क्रिकेट म्हटलं ना की रंग बदलणारा सरडा असं म्हटलं जातं, सातत्यानं बदलाव घडत असतात. कारण 1-2 डॉट चेंडू आले ना तर हा जो एका धाब्याचा खेळ चाललाय त्यामध्ये मात्र प्रेशर आहे टीम सौंदर्य होऊ शकते, आपण सातत्यानं पाहिलंय. परंतु खऱ्या अर्थानं योग जुळून आलाय. टीम मोर्जीवाडा मंडळाच्या वतीनं आणलाय. जावली तालुका, वाई तालुका, महाबळेश्वर तालुका एकत्रितकरण झालंय क्रिकेटच्या पटलावरती. लॉफ्ट केलाय, एक वेगळ्या धाटणीचा होता. नो मॅच एरियामध्ये चेंडू लँड होणार, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाणार. आणि यस, इथे मात्र 2 धाबा. सॉफ्ट हँडेड मात्र हवेमध्ये जरी चेंडू खेळला तरी इथे मात्र कोणताही धोका नाही याची जाणीव मात्र विलास जाधव यांना होती. आणि या 2 धाबे बरोबर जर आपण विचार केला, आदरणीय सुनीलजी वाडकर, ज्ञानेश्वरजी वाडकर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक 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 स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. फटका लॉफ्टेड केलाय, फसलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतात. इथे मात्र अशा प्रकारचं क्षेत्ररक्षक तुमच्या संघाला हानिकारक ठरू शकतं. अरे इथे काय घडतंय, इथे घडतंय काय नक्की पहा. खऱ्या अर्थानं तिथे दोन्ही फलंदाज सुद्धा वेगळ्या विचारामध्ये. दिनेश पूर्ण तर निघून आले होते, परंतु विलासचं लक्ष नव्हतं. किती काढल्यात आता, किती काढला धावा? 2 धावा काढला. धावसंख्या मात्र 40 धावा धाव फलकावरती पाहतोय. 5 धाब्यांची आवश्यकता. षटक संपलंय. 1 2 3 4 7 चेंडू 5 धाबा. हॅलो, जयराम क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ सुनील मारुती वाडकर, तसेच ज्ञानेश्वर किसन वाडकर, विशाल मारुती कोंडाळकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जयराम क्रीडा मंडळातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. जीवनदादा कोंडाळकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे जयराम क्रीडा मंडळातर्फे श्रीराम चषकामध्ये हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. न्यू गोलंदाज समीर चिकणे, गोलंदाजी गोवा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्व संजय दादा वाडकर मुन्ना यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जयराम क्रीडा मंडळ तर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. नक्कीच आपण जर विचार केला घनसोली विभागाचं क्रिकेट, अर्थातच त्या विभागामध्ये कित्येक खेळाडू आपल्या विभागामधील खेळतात. समीर चिकणे त्यामधील एक नाव आहे. योगेश चिकणे असतील,
तर आता मात्र खऱ्या अर्थानं दिनेश सलामीला आलेत. 6 चेंडू 5 धावा मागचं समीकरण आहे. कोणत्या दिशेला जाईल, डिफेन्स केला जातील का? कारण टेनिस क्रिकेटमध्ये मित्रांनो 6 चेंडू 1 धाव सुद्धा डिपेंड झाली आहे. आणि तेच खऱ्या अर्थानं सूत्र, तीच किमया, तेच करावे लागेल. हो हो, लॉप केलाय, फटका सजलाय. इथे मात्र काय घडलंय तर विकेटचा पतन झालाय, कहाणी मोठीच झालाय. मॅच म्हटलं ना मित्रांनो, आम्ही सातत्यानं सांगत आलोय क्रिकेट, आणि क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेनं भरलेलं क्रिकेट पाहायला मिळतंय. सहज वाटणारे विजय हातातून निसटलेले पाहिले, अशक्य प्राय वाटणारे विजय मात्र संपादन झालेत. मी वाटत चला स्पीडअप लिहा, थोडस स्पीडअप करा मित्रांनो. आम्ही सांगेन टीम वैगाव विपक्ष टीम नांदगणे, सॉरी दानवली, वैगाव विपक्ष टीम दानवली, आपण सज्ज राहा. टीम दानवली आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. प्लीज आपण आपला स्क्वॉड सज्ज ठेवा. टीम दानवली 11 न्यू बॅटर प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आता मात्र रन बॉल मॅच, 5 चेंडू 5 धाब्यांची गरज. मॅच कधी कुठेही फिरली जाऊ शकते. समीर चिकणे इथे मात्र आपला अनुभव पणाला लावला जाईल, नो डाऊट असेल. कारण मित्रांनो या कुसुंबी संघाने प्रत्येकाला इम्प्रेस केलंय. ओ इथे मात्र डॉट डिलिव्हरी आहे. आता मात्र मॅच बसते की काय? टीम सौंदर्य काय कानमंत्र दिला लाल नन्नानी, काय कानमंत्र दिला प्रवीणनी प्रथमेशला. खऱ्या अर्थानं मी मगाशी म्हटलं होतं की ते एक धाव घेतात ना, त्या जोखीमदारा पुढे येणाऱ्या काळामध्ये ठरणार आहेत. त्याच आता कारण आपण पाहतोय. इथे मात्र 4-5चं समीकरण आलंय. मॅच फसत चालले का? हो 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 हो, फसत चालले मी म्हणे. 3 चेंडू 5 धावा. किरण चिकणे ऍक्टिव्ह झालाय. किरण चिकणेचं माइंड वेगळ्या सटनी जाईल आता, कारण ज्या वेळे 3 चेंडू 5 धावा समीकरण आले मित्रांनो, त्या वेळे बहुतांश वेळा फलंदाजी करणारा संघ अडचणीमध्ये आलाय. इथे टीम सौंदर्य मित्रांनो, मॅच म्हटलं जातं हातातोंडाशी आलेला घास, इथे मात्र जाण्याची वेळ आली आहे. कारण समीर चिकणे इथे मात्र कुशलता दाखवतायत. वा भाई वा, काय घडलं जात आहे, वाटतं गोलंदाजी आहे. ओ लॉप केलाय, काय इथे मात्र विनिंग शॉट होतोय. प्रथमेशच्या बॅट मधून आलाय विनिंग शॉट. वेल प्लेड टीम सौंदर्य, हार्ड लक बॅड लक टीम कुसुंबी 11. मित्रांनो खेळ चांगला झाला, परंतु धावसंख्या कुठेतरी कमी पडली आहे. वेल प्लेड टीम सौंदर्य, पहिला विजय ऑफ द केस अर्थातच आपल्या असोसिएशनच्या बाहेर गेल्यानंतर पहिला विजय संपादन झाला टीम सौंदर्य. आणि मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्यानं स्फोटक फलंदाजी केली, प्रेक्षकांना खऱ्या अर्थात